बुद्धाय सप्रेम जय भीम. श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांनो, मी जोगेंद्र आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले शब्दसुमनाने स्वागत करतो. आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत मिळत राहतील. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या काळातील ही गोष्ट आहे. ही एक सत्य घटना आहे. कौशलचा राजा प्रसेनजित यांनी त्या काळी खूप लढाया केल्या होत्या आणि प्रत्येक वेळी तो शत्रूवर मात करून विजय मिळवित असे आणि त्यास पराभवाचे धूळ चारत असे. कारण त्याच्या सैनिकांमध्ये जिद्द होती आणि त्याच्याकडे भरपूर प्रमाणात उंट, हत्ती, घोडे असे पायदळ होते आणि त्यामध्ये सर्वात शक्तिशाली हत्ती होता. त्याचे नाव होते पायक्का. हा हत्ती केवळ शक्तिमानच नव्हता, असेच नाही तर तो बुद्धिमान सुद्धा होता, चालाक होता. तसेच अनेक लढायांमध्ये पराक्रम करून त्याने आपले नाव गाजवले होते. म्हणून तो राजाचा आवडता हत्ती झाला होता. जेव्हा जेव्हा राजा प्रसेनजित युद्धासाठी पायक्का हत्तीवर बसून स्वारीसाठी जात असत, ते विजयश्री घेऊनच परत येत असत. पायक्का हत्तीचा चित्कार ऐकूनच शत्रूच्या सेनेची दानादान उडत असे. शत्रू सेनेने या हत्तीला मारण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु त्यांना कधीही यश आले नाही. कालांतराने हा हत्ती आणि त्याचा माहूत दोघेही वृद्ध झाले होते. तेव्हा राजाने त्या दोघांनाही सेवानिवृत्ती घेण्यासाठी सांगितले होते. एके दिवशी काय झाले, हा हत्ती नेहमीप्रमाणे तलावात डुंबण्यासाठी गेला होता आणि तेथे असलेल्या दलदलीमध्ये तो फसून बसला. खूप वेळ त्याने प्रयत्न केला, बाहेर पडण्यासाठी अनेक वेळा त्याने प्रयत्न केला, परंतु त्यास बाहेर निघता येत नव्हते. पायक्का हत्ती तलावातील दलदलीमध्ये फसला असल्याची बातमी जनतेपर्यंत पोहोचली. नव्या माहुताने या हत्तीला तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न केले, परंतु तो त्या दलदलीतून बाहेर त्याला काढू शकला नाही. तो हत्ती अधिकच दलदलीत फसत गेला. सर्व पाहून हत्तीलाही प्रचंड दुःख होत होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे सर्व पाहण्यासाठी नगरीतील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. पाहता पाहता त्या ठिकाणी खूप गर्दी तयार झाली होती आणि ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. त्यानंतर राजाने ही बातमी कळताच ताबडतोब त्या तलावाजवळ जाऊन पोहोचले आणि आपल्या अत्यंत प्रिय हत्तीच्या दुर्दशेला पाहून राजाला अतिशय दुःख झाले. त्या काळात हत्तीचा जुना माहूत होता, तो सेवानिवृत्त झाला होता आणि तो भगवान बुद्धाकडून दीक्षा घेऊन अनाथपिंडक यांच्या जेतवनाराममध्ये राहत होता. तो तथागत भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकत होता. पायक्का हत्ती दलदलीत फसला असल्याचे भगवान बुद्धांना सुद्धा बातमी कळाली. त्यानंतर भगवान बुद्धाने तो माहूत होता त्याला हत्तीला दलदलीतून बाहेर कसे काढता येईल यासाठी जाऊन काय उपाययोजना करावी यासाठी त्यास सांगितले. माहूताला या हत्तीची अशी बातमी कळताच प्रथम त्यास हसू आले आणि कारण इतका भयंकर शक्तिशाली त्याच्या नावाचा संपूर्ण राज्यात दरारा होता. तो एका चिखलात फसून बसला याचे त्यांना कुतूहल वाटले होते. माहूताने ओळखले या हत्तीच्या आपल्या मूळ स्वभावामध्ये बदल केला पाहिजे.
त्याला आपल्या मूळ स्वभावाची आठवण झाली पाहिजे. त्यासाठी या हत्तीला मूळ स्वभाव आठवण्यासाठी युद्धाचा बिगुल वाजवावा लागेल. त्यामुळे सर्व तयारी केली. युद्धावर जाताना जशी वातावरण तयार होते त्याप्रमाणे नगारे बिगुल वाजवण्यात सुरुवात केली. तसे हत्तीला आपल्या पूर्वीप्रमाणे युद्धावर जायचे असून त्याच्या मनात कल्पना सुचली की आपल्याला आता तयार होऊन युद्धावर जाण्याची वेळ आलेली आहे. त्याने पूर्ण ताकद लावून दलदलीतून बाहेर पडला. अशा रीतीने त्याची सुटका झाली. भगवान बुद्ध म्हणतात, हातीच्या या घटनेवरून सर्वांनी याचा धडा घेतला पाहिजे, असा बोध घेतला पाहिजे. जसा म्हातारा होतो तसं दलदलीतून त्यास बाहेर निघता येत नाही, त्याप्रमाणे सर्वाधिक बलवान तरुणसुद्धा एके दिवशी शक्तीहीन होतो. ज्याप्रमाणे एकेकाळी श्रीमंत असलेली माणसे कालांतराने निर्धन होतात, तसे या जगात नित्य असे काहीच नाही. सर्व अनित्य आहे. कुणी भ्रमात राहू नये. तारुण्यावरून वगैरे व्यसन करून म्हातारपणी सोडून देता येईल ही गोष्ट फार कठीण असेल. माहुताने बिगुल वाजवून ज्याप्रमाणे हत्तीला त्याच्या स्वभावाचे स्मरण करून दिलं, तो एका महाबलवान आहे. आपल्या अंगातील ताकदीच्या आधारावर दलदलीतून बाहेर कसे येता येईल याची त्याला आठवण करून दिली. तसे मी देखील उपदेशाच्या बिगुल वाजवत असतो. तुम्ही या जन्म, मृत्यू, रोग, वृद्धत्व या चक्रातून बाहेर कसे पडावे हेच मी सांगत असतो. तुम्ही जर सगळं ध्यान, राग, द्वेष, चिंता, भय या विकारांना हटवण्यासाठी प्राणपणाला लावत असाल तर तुम्ही लवकरच जागृत व्हाल. त्यासाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ करा आणि या भवसागर रूपी दलदलीतून बाहेर पडा. श्रद्धावान उपासक उपासिकांनो, भगवान बुद्ध सारखे खरे मार्गदर्शक आपल्या शिष्यांना स्वर्गाची लालूच किंवा नरकाचे भय दाखवत नव्हते. ते शिष्यांना त्यांच्या खऱ्या स्वभावाचा परिचय करून देत होते. ते सर्वांना योग्य असा मार्ग दाखवत होते, ज्यायोगे त्या मार्गावरून चालताना लोक निर्वाणाचा परमानंद मिळवू शकतील. शिष्य जीवनातील दुःख आणि कर्मबंधन यापासून मुक्त होतील. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून घेतला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असेच पुन्हा नवीन व्हिडिओसाठी भेटूया आणि मी आपल्या वाणीला विराम देतो.